नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. निवृत्ती उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ. मात्र 2024 पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच. या संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. परंतु सदरचा लाभ हा 1/1/2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. या संदर्भातील कारण देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. 10/10/24 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने 1/9/2024 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात 2016 ते 2024 या कालावधीमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर न्यायालयाने देखील सकारात्मक निकाल दिला आहे. परंतु राज्य सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले आहे की सदर लाभाची वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे. सदरची 1/1/2024 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे. सदर दिनांक कोणत्याही न्यायालयाने रद्द केलेली नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेली उपदानाची मर्यादा वाढवण्याची पात्रता दिनांक केंद्र सरकारच्या नमूद करण्यात आलेल्या कट ऑफ डेटच्या धर्तीवर आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन कर्मचारी संघटनांच्या सहमतीनेच निवृत्तीवेतन उपदानाच्या लाभांमध्ये दिनांक 1/9/24 पासूनची वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे निवृत्ती उपदानाची 20 लाख ही सुधारित मर्यादा 1/1/16 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास राज्य सरकारने कारणास्तव नाकारण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.